धुळे महानगरपालिकेत असणार MIMचा विरोधी पक्षनेता इर्शाद जहागीरदार यांनी व्यक्त केला विश्वास। धुळे महानगरपालिकेच्या जाहीर झालेल्या निकालात भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला असून MIMनं दुसऱ्या क्रमांकावर आपली बाजी मारली आहे। धुळे महानगरपालिकेत भाजपचे 50 नगरसेवक निवडून आलेत, तर दुसरीकडे MIMचे 10 नगरसेवक निवडून MIM पक्ष हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला असून महाविकास आघाडीतील शिवसेना, ठाकरे गट, शरद पवारांची राष्ट्रवादी, मनसे आणि काँग्रेसला या ठिकाणी खातं देखील खोलता आलेलं नाहीये, म्हणून दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेला MIM पक्षाचा विरोधी पक्षनेता असेल असा विश्वास इर्शाद जहागीरदार यांनी व्यक्त केलाय। भाजपकडून सत्ता स्थापन केली जाणार असून दुसरीकडे MIM कडून देखील विरोधी पक्षात आम्ही बसणार असून पुढील 5 वर्ष जनतेचा आवाज उठवण्याचं काम आम्ही सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर करणार आहोत। तसेच विकास कामांसाठी समान निधी आणि कामाचा उत्कृष्ट दर्जा हाच आमचा अजेंडा असेल, अशी प्रतिक्रिया इर्शाद जहागीरदार यांनी व्यक्त केली आहे। महापालिकेच्या निवडणुकीच्या दुबई संपली, निकाल जाहीर झाला, MIM दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलाय, काय सविस्तर? सर्वप्रथम MIM पार्टी धुळे महापालिकेत दुसऱ्या नंबरचा पक्ष ठरलाय। याचं श्रेय मी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी साहेब, अकबरुद्दीन ओवैसी साहेब, इम्तियाज जलील साहेब यांना देतो। जे आमच्या हैदराबादवरून आमदार आले, माजिद हुसेन साहेब, हुसैनी पासा साहेब, सोहेल कादरी साहेब, मोहम्मद नसरुद्दीन साहेब यांनी जे इथं अथक परिश्रम घेतले 10 दिवस, त्यामुळे हे फळ आज आम्हाला बघायला भेटलंय। मी धुळे शहराची जनता व MIM वर प्रेम करणारे सर्व लोकांचं पण विशेष आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि आम्हाला धुळे महापालिकेत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावण्यासाठी आम्हाला संधी दिली। हे आपल्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी एक विश्वास देऊ इच्छितो धुळेच्या जनतेला की आम्ही विरोधी पक्षात भक्कमपणे जनतेची आवाज उठवायचं काम करू। ते सभागृहात असू या किंवा रस्त्यावरची लढाई असू दे, MIM पार्टी धुळे शहराची ही लढाई भक्कमपणे लढणार आहे। आमचा एजेंडा हे राहणार आहे की 19 प्रभागात समान विकास निधीचं वाटप आणि कोणत्याही विकास कामात भ्रष्टाचार न होता क्वालिटी विकास कामं होणे, ज्यामुळे त्याचा एंड ऑफ द यूज फायदा जनतेला व्हायला पाहिजे, ह्याच्याकडे आमचं विशेष लक्ष राहणार आहे आणि MIM पार्टी धुळ्याची जनतेची लढाई लढेल हे मी आपल्या माध्यमातून विश्वास देतो। लोकनायक न्यूज